मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं झालंय का? तुम्ही मोबाईल अनलॉक करता आणि नक्की काय पाहायचं होतं तेच विसरून जाता. किंवा एखादं पुस्तक किंवा मेसेज वाचून झाल्यावर लक्षात येतं, की डोक्यात एकही शब्द गेला नाही. दिवसभर काही न करताही संध्याकाळपर्यंत मेंदू खूप थकल्यासारखं वाटतो का? आपल्याला वाटतं, की हे नॉर्मल आहे. पण न्यूरोलॉजिस्टनुसार हे अर्ली ब्रेन डॅमेजचे संकेत असू शकतात. आणि यामागे आहेत आपल्या 5 दैनंदिन सवयी. चला तर मग जाणून घेऊया 5 वाईट सवयी आणि त्यावरचे सोपे उपाय. सवय क्रमांक 5 मल्टीटास्किंग. आता एकाच वेळी अनेक काम करणे म्हणजेच मल्टीटास्किंग. अभ्यास करताना किंवा काम करताना WhatsApp मेसेज चेक करणे, जेवताना चॅटिंग करणे किंवा व्हिडिओ पाहताना दुसरं काहीतरी करणे. याने काय नुकसान होतं? एका प्रयोगात दिसून आलं, की जेव्हा आपण एकाच वेळी 2 गोष्टी करतो, तेव्हा आपल्या कामाचा वेग अर्धा होतो आणि मेंदूचा फोकस मसल्स कमजोर होतो. आपण मेंदूला अर्धवट लक्ष देण्याची सवय लावतो. आता यावर उपायावर सोल्युशन काय? तर महत्वाचं म्हणजे मोनोटास्किंग. एकाच वेळी एकच काम करा. जेवत असाल तर फक्त जेवा. काम करत असाल तर पूर्ण लक्ष कामावर द्या. तसेच मोबाईलच्या नको असलेल्या ॲप्सच्या नोटिफिकेशन बंद करा. सवय क्रमांक 4 डूम स्क्रोलिंग. दुसरी वाईट सवय म्हणजे सोप्या भाषेत रील्स, शॉर्ट्स स्क्रोल करत राहणे. आपण फक्त 2 मिनिटासाठी मोबाईल हातात घेतो आणि कधी-कधी अर्धा 1 तास निघून जातो, कळतच नाही. याने काय नुकसान होतं? 1 मिनिटात तुम्ही 10 वेगवेगळे विषय जसे की फूड, कॉमेडी, न्यूज, डान्स पाहता. यामुळे मेंदूची एनर्जी वेगवेगळ्या दिशेने पळते आणि मेंदू पूर्णपणे थकतो. ब्रेन एक्झॉस्टेशन होते. आता यावर उपाय व सोल्युशन काय? 12 तासांची डिजिटल फास्टिंग. रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करू नका. तसेच फोनमध्ये सोप्या डिजिटल वेब लिंक ॲप्सद्वारे सोशल मीडिया वापराची डेली टाइम लिमिट सेट करा. सवय क्रमांक 3 डिजिटल जंक पाहणे. कन्झ्युमिंग डिजिटल जंक. तिसरी सवय म्हणजे निरुपयोगी आणि नकारात्मक कंटेंट पाहणे. जसे की फालतू ग्राफिक्स, प्रँक व्हिडिओ, भांडणाचे शो किंवा खूप जास्त हिंसेचे चित्रपट. याने काय नुकसान होतं? जसं की जंक फूड शरीराला आजारी पाडतं, तसंच डिजिटल जंक मेंदूला आजारी पाडतं. तुम्ही जे पाहता तसंच तुम्हाला वाटू लागतं. चिडचिड, नैराश्य आणि ताण वाढतो. यावर उपाय व सोल्युशन काय? तर तुमचा कंटेंट डाएट बदला. फालतू चॅनल्स अनफॉलो करा आणि ज्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल, प्रेरणा मिळेल असे ज्ञानवर्धक व्हॅल्यू एडिटिंग चॅनल्स आणि व्हिडिओला फॉलो करा. आता सवय क्रमांक 2 सतत एकाच जागी बसून राहणे. चौथी सवय म्हणजे दिवसभर एकाच खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून राहणे. याने काय नुकसान होतं? जेव्हा तुम्ही शारीरिक हालचाल करत नाही, तेव्हा मेंदूतील हॅपी हार्मोन्स जसे की एंडोर्फिन्स, डोपामाइन, सेरोटोनिन तयार होणे बंद होते. यामुळे आळस आणि ब्रेन फॉग आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. आता यावर उपाय व सोल्युशन म्हणजे काय? तर डेली मूव्हमेंट, दररोजची हालचाल. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम, योगा किंवा वॉक करा. शरीराची हालचाल ही मेंदूसाठी सर्वोत्तम औषध आहे. सवय क्रमांक 1 अपुरी किंवा चुकीच्या वेळी झोप. सर्वात महत्वाची पहिली सवय म्हणजे उशिरा झोपणे किंवा अपुरी झोप घेणे. याने नुकसान काय होतं? दिवसभरात मेंदूमध्ये जमा होणारा कचरा, टॉक्सिन वेस्ट साफ करण्याचं काम फक्त आपण झोपलो असतानाच होतो. जर तुम्ही झोप पूर्ण घेतली नाही, तर हा कचरा साफ होत नाही आणि स्मरणशक्ती, मेमरी कमजोर होते. आता यावर उपाय व सोल्युशन काय? दररोज 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या. दुसरं गोल्डन विंडो. रात्री 10 ते सकाळी 2 ही वेळ मेंदूच्या रिपेअरिंगसाठी सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. मित्रांनो, निसर्गाने दिलेला हा मेंदू अत्यंत मौल्यवान आहे. या 5 सवयी आजच बदला आणि तुमच्या ब्रेन पॉवरला रिसेट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही यातील कोणती सवय आजपासून बदलणार आहात? ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.